आपण कुठेतरी असे बाहेर फिरायला गेलेलो आहोत आणि बाहेरून फिरून घरात येऊपर्यंत आपण काहीही खात नाही, पीत नाही, असं कधीच घडत नाही. मग आपण बाहेर गेलोच कशाला? मग ॲटलिस्ट कोल्ड्रिंक तर चालू शकतं ना. किंवा आपल्याला हेअरफॉल झाला किंवा स्किन डॅमेज झाली तर तिथं मात्र आपल्याला महागडे ते कोरियन प्रोडक्ट्सच वापरावे लागणार, त्याशिवाय आपण यातून रिकव्हरच होणार नाही आहोत, असा बऱ्याच जणांचा गैरसमज असतो. पण मुळात ह्या ज्या काही तुमच्या बारीक सारीक तक्रारी आहेत, ह्यांच्यावर जर तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात काही चांगल्या सवयी लावून घेतल्या तर त्यांचा तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो. अगदी आठवड्याभरात सुद्धा तुम्हाला तो फायदा जाणवू शकतो, दिसू शकतो. आणि त्याच चांगल्या सवयींमधली अजून एक चांगली सवय म्हणजे नारळ पाणी पिण्याची. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नारळ पाणी पिण्याचे 10 असे फायदे, जे प्रत्येकालाच माहिती असतील असं अजिबात नाहीये. त्याच्यामुळे अजिबात वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. फायदा पहिला, हायड्रेशन. जर तुम्ही आपलं साधं पाणी आणि नारळ पाणी या दोन्ही पाण्याची तुलना केली तर दोन्ही पाण्यामधून हायड्रेशन तर ऑफकोर्स होतं, पण साध्या पाण्याच्या तुलनेत नारळ पाण्यामध्ये असे 95% घटक असतात जे तुम्हाला इन्स्टंट हायड्रेशन पुरवू शकतात. फायदा नंबर दुसरा, जर तुम्हाला सतत चक्कर येत असेल, थकवा जाणवत असेल, एनर्जी पुरत नसेल, अशक्तपणा जाणवत असेल, अगदी घरात बसून बसून सुद्धा तुम्ही दमून जात असाल, म्हणजेच तुमच्या शरीरात एनर्जी कमी पडत असेल, त्यावेळेस तुम्ही नारळ पाणी नक्की घेतलं पाहिजे, पिलं पाहिजे. त्याचं कारण मी सांगते. नारळ पाण्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम सारखे भरपूर इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीराला इन्स्टंट एनर्जी देतात. अगदी बसल्या जागी सुद्धा तुमची एनर्जी भरपूर वाढवतात. फायदा नंबर तिसरा, जर तुम्ही काहीही खाल्लेलं पचत नसेल, थोडक्यात तुम्हाला जर फूड इन्फेक्शन झालेलं असेल तर तिथं तुम्ही नारळ पाणी घेतलं पाहिजे. त्याचं सुद्धा मी तुम्हाला कारण सांगते. नारळ पाण्यामध्ये भरपूर फायबर्स असतात, जे आपली बिघडलेली पचनक्रिया मूळच्या रूपावर आणायला चांगली मदत करतात. फायदा नंबर चौथा, जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल तर तुम्ही तिथं नारळ पाणी घेतलं पाहिजे. त्याचं कारण म्हणजे नारळ पाण्यामध्ये भरपूर पोटॅशियम्स असतात, ज्याच्या मदतीने तुमच्या पोटामधला, तुमच्या किडनीमधला जो स्टोन आहे तो आरामात शिवाटे बाहेर पडायला मदत होते. त्याच सोबत तुमच्या पोटातले विषाणू सुद्धा बाहेर पडायला नारळ पाण्याची चांगली मदत होते. फायदा नंबर पाचवा, ज्यांना कुणाला उष्णतेचा त्रास होत असेल, हीट स्ट्रोक येत असतील, त्यांच्यासाठी नारळ पाणी चांगलं. हीट स्ट्रोक येणं म्हणजे काय? एका झटक्यात बसल्या जागी एनर्जी निघून गेल्यासारखं फील होणं. अगदी बसल्या जागी चक्कर यायला लागते, घेरी यायला लागते, एनर्जी संपूर्णपणे शरीरातली कुणीतरी काढून घेतल्यासारखं वाटतं. त्यावेळेस एक नारळ पाणी सुद्धा आपली एनर्जी बूस्ट करायला, शरीर मूळच्या रूपावर आणायला चांगली मदत करतं. फायदा नंबर सहावा, ज्यांना कुणाला हायपरटेन्शन म्हणजेच हाय ब्लड प्रेशर, मराठीत सांगायला गेलं तर उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी नारळ पाणी अतिशय चांगलं. नारळ पाण्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात मिळतं. तर पोटॅशियम काय करतं? शरीरातलं सोडियमचं जे काही प्रमाण आहे ते कमी करायला मदत करतं, ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये यायला मदत होते. फायदा नंबर सातवा, वजन कमी करण्यासाठी, नियंत्रित करण्यासाठी नारळ पाण्याचा वापर केला जातो. नारळ पाण्यामध्ये असे काही इलेक्ट्रोलाइट्स असतात ज्याच्या मदतीने आपल्या शरीरामधलं मेटाबॉलिझम मेंटेन व्हायला, सुधारवण्यासाठी मदत होते. ज्या वेळेस आपण वजन कमी करायला लागतो त्यावेळेस आपण काय करतो की फूड इनटेक म्हणजे अन्न पोटात भरणं हे टाळतो. आणि ज्यावेळेस पोटातलं अन्न कमी होतं त्यावेळेस त्याचा साईड इफेक्ट म्हणून आपल्याला एनर्जी कमी पडते, चक्कर यायला लागते, घेरी यायला लागते. त्यावेळेस एक नारळ पाणी सुद्धा तुमची ही एनर्जी लेवल बूस्ट करायला खूप उपयोगी पडतं. वजन कमी करताना नारळ पाणी पिल्याचा काय फायदा होतो? त्यातलं पहिली गोष्ट म्हणजे पोट भरल्यासारखं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे चक्कर येण्याचे, घेरी येण्याचे चान्सेस तिथं कमी होतात. सायमल्टेनियसली पोट भरल्यासारखं वाटल्यामुळे बाकीचे अन्नपदार्थ पोटात कमी जातात, परिणामी वजन सुद्धा कमी व्हायला मदत होते. फायदा नंबर आठवा, ज्यांना कुणाला पित्ताचा खूप त्रास होत असेल त्यांच्यासाठी नारळ पाणी अतिशय गुणकारी आहे. तर पित्तामुळे होतं काय? एक म्हणजे शरीरातली उष्णता वाढते, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्लता वाढते. आणि जर तुम्हाला ही वाढलेली उष्णता आणि आम्लता या दोन्ही गोष्टी एका वेळेस कमी करायच्या असतील तर तुम्ही नारळ पाणी तिथं पिलं पाहिजेत. त्याचं कारण म्हणजे शरीरातली उष्णता कमी व्हायला, शरीर मूळ स्वरूपात यायला या नारळ पाण्याची चांगली मदत होते. नारळ पाण्यामध्ये जे काही घटक आहेत, पोषक तत्व आहेत, त्याच्या मदतीने शरीरातली आम्लता कमी होऊन पीएच लेवल मेंटेन व्हायला सुद्धा
चांगली मदत होते. फायदा नंबर 9, जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी करायचे असतील तर तुम्ही नारळ पाणी तुमच्या आहारात नक्की पिलं पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्या स्किनवरचे पिंपल्स मुरम कमी व्हायला मदत होते. फायदा नंबर 10, नारळ पाण्यामध्ये भरपूर विटॅमिन्स आहेत जे आपल्या संपूर्ण शरीराला निरोगी बनवतात. पोटॅशियम आहे ज्याच्यामुळे आपला रक्तदाब कंट्रोलमध्ये यायला मदत होते. सोडियम नावाचा एक घटक आहे ज्याच्यामुळे आपल्या शरीरामधले इलेक्ट्रोलाइट्स मेंटेन व्हायला मदत होते. कॅल्शियम नावाचा घटक ज्याच्यामुळे हाडं मजबूत होतात. त्यानंतर विटॅमिन सी ज्याच्यामुळे रोग प्रतिकार शक्ती चांगली वाढली जाते. स्किनसाठी विटॅमिन सी अतिशय उत्तम आहे. अँटीऑक्सिडंट्स नारळ पाण्यामध्ये भरपूर मिळतात. ओव्हरऑल नारळ पाणी केसांपासून नखापर्यंत अतिशय गुणकारी आहे. तर हे होते नारळ पाणी पिण्याचे 10 असे फायदे जे प्रत्येकालाच माहिती असतील असं अजिबात नाहीये. जर तुम्ही नारळ पाणी डेली बेसिसवर पित असाल तरी तुम्हाला माहिती असायला हवं की नक्की तुमच्या कोणत्या तक्रारींवर या नारळ पाण्याचा उपयोग होतोय. आय होप ही माहिती तुम्हाला आवडलेली असेल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.